महानगर में वंचित आघाड़ी द्वारा दिनांक 18 सितंबर को एक प्रेस वार्ता में राहुल गांधी के आरक्षण संबंधी विचारों पर क्षोभ जताया गया। प्रस्तुत है क्षण चित्र। माझं नाव प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवाल, जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडी। आजचा मुद्दा पत्रकार परिषदेचा हा की नुकताच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वक्तव्य केलेले आहे की आरक्षण हे रद्द झालं पाहिजे म्हणून। पण त्यांची भूमिका अशी आपल्याला काँग्रेस पक्षाची भूमिका ही अशी आपल्याला स्पष्ट दिसून पडते। पण आता नुकताच झालेला लोकसभेच्या इलेक्शनमध्ये त्यांनी बोललेला अजेंडा त्यांचा असा होता की संविधान बचाव, आणि आता ते वक्तव्य असं करत आहेत की आरक्षण रद्द झाले पाहिजे। तर याबाबत आम्ही येत्या 20 तारखेला काँग्रेसचे नेते, अमरावती काँग्रेसचे नेते पक्षांच्या घरांच्या पुढे आम्ही मोर्चा काढून त्यांना जाब विचारणार आहोत। म्हणून आम्ही त्यांच्यासाठी त्यांच्याकडे प्रश्न आहेत आमचे की त्यांनी अजेंडा जो चालवलेला आहे येत्या लोकसभा इलेक्शनला, आणि आता ते वक्तव्य करत आहेत की आरक्षण रद्द झालं पाहिजे म्हणून, तर त्यांची काय भूमिका आहे। नुकताच पार पडलेली आमची श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी काढलेली आरक्षण बचाव यात्रा, त्यांनी त्याच्यात स्पष्ट केलेलं आहे की त्यांची भूमिका स्पष्ट करून त्यांनी सांगितलेलं आहे की सर्वसामान्य जनतेला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून, आणि आरक्षण मिळण्या हेतू त्यांचं की प्रत्येक समाजाचं आरक्षण हे वेगळं असावं, प्रत्येकाचे ताट वेगळे असावे। तर या भूमिकेला त्यांचा पाठिंबा आहे, आणि जर भूमिका त्यांची अस्पष्ट असेल म्हणून आम्हाला त्यांना जाब विचारायचा आहे की त्यांची काय भूमिका आहे, आणि त्यांनी आम्हाला स्पष्ट करून सांगावे, आणि त्याबाबतच आम्ही त्यांच्या घरापुढे मोर्चा काढून आम्ही त्यांना जाब विचारणार, प्रश्न करून आम्ही आमचा मोर्चा पुढे नेणार आहे। समाचार संकलन अशोक भाई जोशी।